नमस्कार, मी मानसी काळे. काल एका ठिकाणी वास्तू व्हिजिटला गेले होते. फिरता फिरता असं लक्षात आलं की सगळीकडे देवाच्या मूर्ती, देवाचं कॅलेंडर, देवाची फ्रेम अशी प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तरी लावली आहे. मी त्यांना विचारलं की हे काय, कशासाठी एवढ्या ठिकाणी देव ठेवलेत, कशासाठी एवढ्या ठिकाणी सगळ्या त्या एनर्जीज, मूर्त्या, फोटो लावलेत. मी सांगितलं, मॅडम हे काही देव नाहीयेत, आम्हाला कोणीतरी गिफ्ट दिलं होतं. मागच्या वर्षी जी आमच्याकडे पूजा झाली होती ना वास्तुशांत, तेव्हा लोकांनी आम्हाला हे गिफ्ट दिले आणि आम्ही हे ठेवले. तर मी त्यांना म्हणलं की प्रत्येक गोष्टीची एक दिशा आहे, प्रत्येकाला एनर्जी आहे, प्रत्येकाला व्हायब्रेशन आहे. जरी हे देव पूजनातले नसले तरी त्याच्यामध्ये देवाचं तत्व आहे. तर तुम्ही ते कोणत्या दिशेला ठेवता आहात हे खूप महत्वाचं आहे. आणि देव बसायची जागा ईशान्य, ईशमान्य दिशा ईशान्य. देवांना जर का आपण व्यवस्थित ठेवलं तर आपली पण एनर्जी व्यवस्थित राहू शकते. तर देव असे सगळीकडे विखुरलेले नसावे, त्याची तत्व वेगवेगळी असतात, त्याची एनर्जी प्रत्येक दिशेची वेगवेगळी असते. तर ती देवांना कशी लागू होईल? भले ते तुमचे पूजनातले देव नाही आहेत तरी सुद्धा त्या मूर्त्या आहेतच.